ज्या ठिकाणी आता तो पण थोडस विचार करणं बरोबर आहे। भागवतात सांगितलेलं आहे की जर मोक्ष पाहिजे, कर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, म्हणजे जे तुमचं कर्म आहे ते धर्माचं पाहिजे, अर्थ आहे तो धर्मानं मिळवलेला पाहिजे, तुमचं काम आहे ते धर्मानं काम पाहिजे, आणि हे सगळं असलं तर तुम्हाला मोक्ष मिळेल। परंतु आता सगळे अर्थ बदललेत। धर्म म्हणजे अर्थ, धर्म म्हणजे अर्थ, काम म्हणजे अर्थ, आणि मोक्ष सुद्धा अर्थच। आता ह्या सगळ्या तिन्हीचाच अर्थ कळाला नाही। आता आमच्यासारखी एक दोन चुकलेली असतात, त्या आम्हाला अर्थाचाच अर्थ कळत नाही, आलं मनात निघाले। एक ध्यानधारणा, आणि हे सगळं त्याला समर्पित झालं, त्याच्या कृपेशिवाय होत नाही। याला समर्पित होऊन जर याला पूर्णपणे समर्पण दिलं तरच होतं। आपल्या कथेच्या अगोदरच मी वृंदावनला आलो होतो। मी वृंदावनला गेलो आणि वृंदावन आल्यानंतर मला एकच ध्यान लागलं, मला कथाच करायची। आता तेवढी पात्रता नाही, 4च महिन्यापूर्वीचा विषय आहे। वाचन अध्ययन थोडंसं झालं होतं, पण काय झालं ते मला माहिती नाही। मी वृंदावनवरनं परत आलो, माऊलींची कथा केली, वृंदावन आल्यावर केली ना तुमची कथा, आणि एकच डोक्यात बसलं की मला कथाच करायची आहे। माऊलींना विचारलं, माऊली मला कथा करायची, गंगेवरती असा असा कार्यक्रम करायचा आहे। गुरूंनी सांगितलं होईल तुमचं। आता त्यांनी बघितलं नाही मला हरिपाठ किती पाठ आहेत, त्यांना फक्त एवढं माहित आहे की मी पोरांकडून हरिपाठ करून घेतो। कीर्तनाला बसलेल्या माणसांना प्रश्न विचारणे आणि त्यांना ज्ञानेश्वरी देऊन सन्मानित करणे, म्हणजे घरोघरी ज्ञानेश्वरी असावी ही संकल्पना, त्या अनुषंगाने आमची वाटचाल। प्रत्येक मुखात हरिपाठ असावा ही वाटचाल म्हणून आमचं चालू। माऊलीने म्हणले करा, आणि ते आले इथपर्यंत। आज 4था दिवस। संतांची संगत लागली, जर वाल्या दरोडेखोरासारखा माणूस जो रचना करतो आणि भगवंत त्या रचनेवरती चालतात। प्रभू श्रीरामाचं चरित्र त्यांनी लिहिलं, पण त्याच्यासाठी पाहिजे संत कृपा। वाल्मिकींना नारदांची संत कृपा झाली, नारदांसारख्या संतांची संत कृपा झाली, आणि वाल्याचा वाल्मिकी झाला। परंतु ही संत कृपा आपल्याला ओळखता आली पाहिजे, आणि ती कशी ओळखावी, गुरुनं दिलेलं ज्ञान हे आचरणात कसं आणावं, ते उपयोगात कसं आणावं, याचा सारांश भागवतामध्ये। डोंगरे महाराजांनी या सर्वांचं साध्या सोप्या शब्दात निरूपण केलं। शास्त्रोक्त भाषा, त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, खूप गाढा अभ्यास लागतो, अनेक वर्षाची तपश्चर्या करावी लागते। परंतु संतांच्या कृपेनं हे सगळं पार पडतं। पुढे यदुवंशामध्ये वसुदेव देवकीचा विवाह झाला, 8ही मुलं। 8वा मुलगा मला मारणार आहे, तर 8वा मुलगा कंसाला देण्याचं ठरलं। कारागृहामध्ये पहिला मुलगा झाला, कंसाला बातमी कळाली, तसा कंसाला आनंद झाला, असं काही ठिकाणी लिहिले। काही कथाकार सांगतात कंसाला आनंद झाला, काही कथाकार सांगतात कंसाला राग आला। कंसाने विचार केला 8वा मारणार आहे ना, आता तर माझ्या बहिणीला पहिला मुलगा झालाय। पण माया, सगळं काम करून घ्यायचं असतं, जर ते नाही झालं, जर 7 अर्भक मारली नाही गेली तर पाप कसं वाढेल। रचना आहे, त्याच्या रचनेनुसार चालावंच लागेल। ताबडतोब सांगितलं, अरे काय करतो म्हणले, काय झालं,
अहो 8वा मारणार आहे. ते म्हणले 8वा. त्यांनी 8 कडे ठेवले. आता मोज म्हणले याच्यात 8वा कुठला. त्यांनी मोजलं 1 2 3 4 5 6 7 8. ते म्हणले बरं आता असं मोज. इकडून मोजले की हा 8वा, तिकडून मोजले की तो 8वा, इकडून 8वा. पण कुठून 8वा? सुरुवातीपासून शेवटचा 8वा का शेवटपासून पहिला 8वा? रचना ठरवलं आणि पहिलं मूल झालं ते स्वाधीन केलं, दुसरं मूल झालं ते स्वाधीन केलं, तिसरं मूल झालं ते स्वाधीन केलं, चौथं मूल झालं ते स्वाधीन केलं. असं करता करता 7व्या गर्भाला बलराम दादा रोहिणीच्या गर्भामध्ये ट्रान्सफर केलं. म्हणजे आज आपण म्हणतो टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी आता नाही, तेव्हापासून आहे. सायन्स अध्यात्मामध्ये इतकं सायन्स आहे, जेवढं आपण खोल जाऊ तेवढं त्याच्यामध्ये काहीतरी सापडेल. फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवला तर सगळं होतं, विश्वास नाही ठेवला तर काहीच होत नाही. त्या काळात पहिलं गर्भ प्रत्यारोपण देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये भगवंतानी ट्रान्सप्लांट केलं. 8वा गर्भ भगवान श्रीकृष्ण अवताराला आले, ते पूर्ण अवतारात. आता एखाद्या मातेला जर 10 वर्षाचा एकदम लेकरू जन्मलं पुढे उभं राहिलं तर तिची अवस्था काय होईल? अवताराला आल्यानंतर देवकी मातेने सांगितलं की देवा तुम्ही अवतार घेतलाय पण माझ्या पोटी जन्म देण्याचं वचन दिलेलं आहे. मागच्या कुठल्या तरी मागच्या अवताराचं वचन होतं की मी तुमच्या पोटी जन्म घेईन. नंद यशोदा बाबांना सुद्धा वचन होतं की मी तुमच्या पोटी जन्म घेईन. पण आता एकाच वेळेस 2-2 पोटी कसा जन्म घेणार? त्यामुळे जन्म इथं घेतला आणि पालन पोषणाकरता तिकडे गेले. अवतार घेतला, 4 हात, सुदर्शन, गदा, चक्र, जे काही. आता हे बघून ते म्हणले देवा हे असं काय? अहो मी तुम्हाला माझ्या पोटी जन्म घ्यायला सांगितलाय, मला मातृत्वाचा आनंद घ्यायचा आहे आणि तुम्ही असा अवतार घेऊन कसं चालणार? आणि मग श्रावण अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण अवताराला आले. भगवंताचा जन्म म्हणता येणार नाही आपल्याला, अवतार म्हणता येणार. रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण काळोख अंधार आणि त्यामध्ये अवताराला आले. जसे भगवंत अवताराला आले तसा लख प्रकाश झाला, सगळीकडे आनंदी आनंद झाला. आज आपल्याकडे कथेचा 4था दिवस. या ठिकाणी भगवान अवताराला आले. बोलो भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. माझे आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य शाहू महाराज भारती जनाई माऊली प्रतिष्ठान कळम अंदोरा, तसेच 16व्या शतकातील साक्षात्कारी संत हरिभक्तपरायण माऊली महाराज चाकरवाडीकर, ज्यांच्या ग्रंथावर थोडस मनन करून मोडक्या तोडक्या शब्दात भागवताचं रहस्य, महात्म्य नाही, कारण भागवताचं महात्म्य वखण्या इतकी पात्रता तेवढी उंची माझी नाही. एक भागवताचं रहस्य या ग्रंथावरून मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. ते परमपूज्य गुरुवर्य भारतातील ख्यातनाम भागवताचार्य
श्री रामचंद्र डोंगरेजी महाराज, आणि त्यांनी भागवताची जी संकल्पना जी मांडली की भागवतामध्ये साज संगीत नको, भागवताचा फक्त निरूपण असावं, साज संगीत या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे भागवत जे श्रोतांपर्यंत जे पोहोचायला पाहिजे त्या शब्दाचा अर्थ श्रोत्यापर्यंत पोहोचत नाही आणि श्रोत्याचं त्या ठिकाणी लक्ष विचलित होतं. भागवताचं फक्त निरूपण करावं. डोंगरेजी महाराज रेकॉर्डिंग सुद्धा करू द्यायचे नाहीत असं काही चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. भागवताचं त्यांच्या रेकॉर्डिंगही कुठं व्हायचं नाही, परंतु कदाचित भगवान परमात्मा श्रीकृष्णाची कृपा व्हायची होती म्हणून 4 महिन्यापूर्वी मी अचानक वृंदावनला गेलो. अचानक वृंदावनला गेल्यानंतर तिथे राधाराणीच्या मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही राधाराणी महालाकडे गेलो. जाताना आम्ही गाणं म्हणत होतो, राधे 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 श्याम तो दिला दे. आणि त्या ठिकाणी अचानक पाठीमागून मला आवाज आला आणि सांगितलं, बाबाजी मेरा एक काम करेंगे, मेरे लाला को क्या आप पालेंगे. एका महिलेने सुंदर असा छोटासा बाळकृष्ण मला दिला, इतका छोटासा, त्याला पूर्ण सजवलेलं, काजळ घातलेलं, लिपस्टिक लावलेली, ते सगळं त्याच्या आसनासहित. तुम्ही पाहिलं ना तो छोटासा हिरव्या ड्रेसचा.